नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर जी.एम. गायकवाड तुमचं माझ्या जी.एम.जी. चक्षुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या 2 वर्षाच्या B.एड अभ्यासक्रमाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. हा अभ्यासक्रम एकंदरीत कसा आहे, किती मार्कांचा आहे, यामध्ये कोणकोणते विषय आहेत, यामध्ये प्रत्यक्षाचे विषय कोणते आहेत, यासंबंधी माहिती आपण आज करून घेणार आहोत. तत्पूर्वी माझी पुन्हा एकदा विनंती असेल तर तुम्ही जर माझ्या या जी.एम.जी. चक्षुजी या यूट्यूब चॅनलला जर नवीन आहात तर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओवर कॉमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या कॉमेंटमुळे माझ्या लक्षात येईल की माझं काही चुकत असेल किंवा काही अपग्रेड करायचं असेल तर तशा सूचना सजेशन तुम्ही मला टाकू शकता. तर जाऊया आपण मुख्य विषयाकडे. तर आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाअंतर्गत जे सेवा अंतर्गत B.एड आहे 2 वर्षाचं, त्या अभ्यासक्रमाचा परिचय आपण आज करून घेणार आहोत. बघा मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे जे आहे हे महाराष्ट्रासाठी ओपन झालेलं एक ओपन युनिव्हर्सिटी आहे. हे महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये ओपन झालेलं हे ओपन विद्यापीठ आहे, मुक्त विद्यापीठ आहे. त्यामध्ये अनेक अभ्यासक्रम चालतात. त्यापैकी एक जो अभ्यासक्रम आहे तो म्हणजे B.एड इन सर्व्हिस. सेवांतर्गत B.एड ज्याला म्हटलं जातं त्याचं ड्युरेशन आहे ते म्हणजे 2 वर्षाचं आणि प्रत्येक अभ्यासकेंद्रावर या ठिकाणी या अभ्यासक्रमाचे जे 38 ते 40 अभ्यासकेंद्र आहेत त्यामध्ये 43 विद्यार्थी फर्स्ट इयरला आणि 43 विद्यार्थी सेकंड इयरला असे ॲडमिट झालेले असतात. तर प्रथम वर्षाला जे प्रवेशित असतात ते 43 विद्यार्थी असतात. मित्रांनो, पुढे जाऊ आपण. तर हा जो अभ्यासक्रम आहे तो 2 वर्षाचा आहे. त्यामध्ये पहिल्या वर्षी जे विषय आहेत ते म्हणजे फर्स्ट इयरला जे कोर्स आहे किंवा प्रॅक्टिकल आहे ते म्हणजे पहिल्या वर्षी 400 EDU 401 हा जो संकेतांक आहे, EDU 402, EDU 403, EDU 404, EDU 405 ते 14, EDU 421 आणि CRD 001 हे कोर्स म्हणू आपण त्याला, जे अनिवार्य अभ्यासक्रम आहे, जे पेपर आहे त्याचा आपण एक करून विचार करूया. EDU 401 म्हणजे प्रथम वर्षाला जो EDU 401 नावाचा जो विषय आहे त्यामध्ये अध्ययनार्थी व त्याचा विकास हा एक पेपर आहे कंपल्सरी. त्यानंतर EDU 402 अध्ययन आणि अध्यापन हा कंपल्सरी पेपर आहे. त्यानंतर EDU 403 हा जो आहे तो अभ्यासक्रम आणि भाषा हा एक कंपल्सरी पेपर आहे. त्यानंतर EDU 404 यामध्ये शालेय विषयाचे अध्यापन शास्त्र हे मूलभूत पुस्तक आहे. यावर आधारित जे आपली अध्यापन पद्धती असते ज्या शालेय स्तरावर आपण जी निवडतो त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यानंतर संस्कृत, त्यानंतर इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान हे जे मूळ विषय असतात शालेय स्तरावरचे त्यामध्ये 405 ते 414 या विषयाच्या अंतर्गत 2 विषयाचा हे होतो. म्हणजे यामध्ये EDU 404चे जे पुस्तक आहे मित्रांनो त्यावर आधारित आणखी 2 पुस्तकं आपल्याला रेफरन्स करावे लागतात. पण मूलभूत नावाचं जे पुस्तक आहे ते मूळ आपल्याला त्याचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आणि मग आपले जे 2 मेथडचे विषय असतील, अध्यापन पद्धती असतील त्याचा आपल्याला स्वतंत्रपणे पुस्तकं मिळतात आणि त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्यानंतर प्रथम वर्षाला पुढचा जो विषय आहे तो अनिवार्य असलेला EDU 421 मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण. आणि फर्स्ट इयरला किंवा प्रथम वर्षाला जे क्रेडिट कोर्स आहे जो UGCच्या नियमानुसार आपल्याला करावा लागतो
त्याचा नंबर आहे CRD001. हा योग शिक्षण नावाचा जो विषय आहे तो देखील आपल्याला कंपल्सरी आहे. ते हे झाले अनिवार्य विषय, जे प्रथम वर्षाला आपल्याला तो अभ्यास करावा लागतो. त्यानंतर प्रथम वर्षाला प्रॅक्टिकल असतं मित्रांनो. ते म्हणजे हे जे वरचे विषय आहेत EDU 401 पासून ते EDU 421 पर्यंत या संबंधित या सैद्धांतिक विषय म्हणू आपण त्याला. त्याच्याशी संबंधित प्रात्यक्षिक असतात, स्वाध्याय असतात जे आपल्याला लिहून द्यायचे असतात. त्यानंतर यामध्ये आहे अंडरस्टँडिंग द सेल्फ नावाचे स्वतंत्र पुस्तिका आपल्याला मिळते. यामध्ये स्वशोध म्हणू आपण त्याला, हे पण प्रात्यक्षिक आपल्याला अनिवार्य आहे. त्यानंतर नाट्य व कला क्षेत्राशी संबंधित प्रात्यक्षिक देखील आपल्याला प्रथम वर्षाला पूर्ण करून द्यावी लागतात. त्यानंतर संगणक प्रात्यक्षिके एक स्वतंत्र पुस्तिका आपल्याला दिली जाते. त्यावर आपल्याला हे प्रात्यक्षिक पूर्ण करावी लागतात ICTची. त्यानंतर एक कृती संशोधन आपल्याला आराखडा प्रथम वर्षाला पूर्ण करावा लागतो आणि द्वितीय वर्षाला आपल्याला त्याचं कृती संशोधन पूर्ण करून आपल्याला ते द्यावं लागतं छात्रसेवा काळामध्ये. यासंबंधी स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तुम्ही यथावकाश तुम्ही माझ्या या चॅनलवर पाहू शकता. त्यानंतर या प्रथम वर्षाला जे योगा प्रात्यक्षिक देखील, तसं क्रेडिट कोर्स आहे योग शिक्षण, तसं याला योग प्रात्यक्षिक देखील कंपल्सरी आहे प्रात्यक्षिकामध्ये. आणि त्यानंतर फर्स्ट इयरला साधारणपणे 4 आठवड्याचा आंतरवर्षीचा उपक्रम ज्याला आपण इंटर्नशिप म्हणतो ते आपल्याला पूर्ण करावं लागतं. तर मित्रांनो, हे झालं फर्स्ट इयर म्हणजे प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम. त्यानंतर द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला सांगता येईल. यामध्ये जे अनिवार्य विषय आहेत त्यामध्ये आहे EDU 422 समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण. त्यानंतर EDU 423 लिंगभाव शाळा आणि समाज. त्यानंतर EDU 424 ज्ञान आणि अभ्यासक्रम. त्यानंतर EDU 425 सर्वसमावेशित शिक्षण. आणि EDU 426 ते EDU 440 मध्ये वैकल्पिक विषय असतात. त्यामधून आपल्याला एक विषय घ्यायचा असतो. त्यामध्ये पुढे आपल्याला येईल असते त्याच्या पुढच्या या स्लाईडमध्ये आहे पुढं ते अनिवार्य विषयाच्या व्यतिरिक्त द्वितीय वर्षाला एक वैकल्पिक विषय असतो तो आपल्याला घ्यावा लागतो. त्यानंतर एक पर्यावरण अभ्यास हा एक आपल्याला क्रेडिट कोर्स म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणून कंपल्सरी केलेला आहे. तो हे आपल्याला करावा लागतो. यामध्ये जेव्हा EDU 426चा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपल्याला मित्रांनो 426चा शैक्षणिक तंत्रविज्ञान, 428 स्वयंसेवी बचत गट, त्यानंतरचे 430 प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी, 433 शिक्षणातील संज्ञापन मार्ग, 435 माध्यमिक शिक्षण आणि शिक्षण. त्यानंतर EDU 427 बालक आणि शिक्षण, बालशिक्षण. EDU 429 मूल्य शिक्षण. EDU 405 ते 14 सर्व मेथड म्हणजे फर्स्ट इयरला पण मेथड आहे. सेकंड इयरला जर आपल्याला एखादी मेथड अतिरिक्त करायची असेल अध्यापन पद्धतीचा अभ्यास तर आपण इथं सेकंड इयरला ते करू शकतो. त्यानंतर EDU 434 प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक. त्यानंतर EDU 436 कृती संशोधन. तर मित्रांनो, हे आहे EDU 426 पासून ते EDU 436 पर्यंतचे हे आहे आपल्याला वैकल्पिक विषय. यापैकी एक विषय आपल्याला घ्यावा लागतो. त्यानंतर सेकंड इयरला प्रॅक्टिकल जे आहे ते नेहमीप्रमाणे जे सैद्धांतिक विषय आहेत त्या संबंधित स्वाध्याय आणि प्रात्यक्षिक असतात जे आपल्याला पूर्ण करून द्यावे लागतात. त्यानंतर शालेय व्यवहार आणि यावरील विमर्शन हे देखील आपल्याला प्रात्यक्षिक पूर्ण करून द्यावं लागतं. सेकंड इयरला सराव पाठ आहे जे आपल्याला छात्रसेवा काळाच्या अंतर्गत पूर्ण करायचे असतात. त्यासंबंधी प्रात्यक्षिक वेगळी आहे. त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या YouTube चॅनलवर, तेही आपण पाहू शकता. त्यानंतर अंतर्वासिता आहे महत्त्वाची म्हणजे
तर हे 16 आठवडे 16 ते 18 आठवड्याच्या अंतर्वासित उपक्रम आपल्याला या सफल इयरला घ्यावा लागतो. आणि त्याचबरोबर पर्यावरण शिक्षण नावाचा जो EVS आहे आपल्या एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये, त्याचं प्रॅक्टिकल देखील आपल्याला सफल इयरला पूर्ण करून द्यायला. तर मित्रांनो, हे झालं फर्स्ट इयरचं थिअरी प्लस प्रॅक्टिकल. आणि दुसरी स्लाईडमध्ये आपण पाहिलं ते म्हणजे सफल इयरचं अनिवार्य विषय आणि प्रात्यक्षिकाचे विषय, त्यानंतर ऑप्शनल विषय. तर हे झालं अभ्यासक्रमाच्या संबंधामध्ये. पुढे जाऊ आपण मित्रांनो. तर हे जे आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन किंवा 2 वर्षाचं पिरियड, त्यामध्ये मूल्यमापन जे केलं जातं, एकंदरीत फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणून 1300 गुण आहेत. प्रथम वर्षाला 650 गुणांचं 650 गुणांची थिअरी आणि प्रॅक्टिकल आहे. त्यामध्ये 500 गुणांचा सैद्धांतिक भाग आहे म्हणजे थिअरी आहे, आणि 150 मार्काचा प्रात्यक्षिक आहे. म्हणजे प्रथम वर्षाला प्रात्यक्षिक कमी आहे, थिअरीचे पेपर जास्त आहे. त्यानंतर प्रत्येक अभ्यासक्रम 100 गुणांचा आहे. त्याला 70-30 असा भारांश आहे. म्हणजे 70% थिअरी आणि 30% त्याच्यावर प्रात्यक्षिक आणि स्वाध्याय या अनुषंगानं त्याचं मूल्यमापन होतं. आपण यामध्ये पाहिलंच आहे. प्रथम वर्षामध्ये प्रॅक्टिकल, स्वशोध, संगणक पुस्तिका, संगणक प्रात्यक्षिक, नाट्य आणि कला, असं एकंदरीत 50-50 गुणांचं प्रत्येकी 150 गुणांचं हे प्रात्यक्षिक आपल्याला प्रथम वर्षाला पूर्ण करून द्यावं लागतं. आणि ज्याप्रमाणे फर्स्ट इयरला 650 गुण आहेत, त्याचप्रमाणे द्वितीय वर्षाला देखील 650 गुणांचं हे आपल्याला BEd आहे. त्यामध्ये सैद्धांतिक गुण जे आहेत म्हणजे थिअरी 300 गुणांची आहे, आणि प्रात्यक्षिक हे 350 गुणांसाठी आहे. सांगितल्याप्रमाणे सेकंड इयरला म्हणजे द्वितीय वर्षाला जास्त प्रात्यक्षिक आहे. त्यानंतर काही 50 मार्कांचे अभ्यासक्रम आहेत आणि 100 गुणांचे अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये 70-30 हाच पॅटर्न आहे. 70% थिअरी आणि 30% त्याचा प्रात्यक्षिकाचा आणि स्वाध्यायाचा भागांश आहे. त्यामध्ये 350 गुणांचं जे प्रात्यक्षिक आहे, त्यामध्ये महत्त्वाचा विषय तो म्हणजे छात्र सहकार, वाचन आणि विमर्शन. आणि शालेय स्तरावर आपण ज्या गोष्टी करत आहोत छात्र सहकारामध्ये, त्यावरचं वेगवेगळ्या विषयावरचं विमर्शन, असं 250 गुणांचं प्रात्यक्षिक आपल्याला तयार करावं लागतं. आणि 100 गुणांचं रिडिंग अँड रिफ्लेक्शन नावाचं प्रात्यक्षिक आपल्याला या अनुषंगानं पूर्ण करावं लागतं. त्या प्रात्यक्षिकाच्या बाबतीमध्ये देखील मी सविस्तर व्हिडिओ तयार केलेले आहेत. याचा अवकाश तुम्ही माझ्या JMG या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ते पाहू शकता. त्यानंतर विद्यापीठानं इथं नियम दिलेला आहे. तर शासन आणि विद्यापीठ धोरणानुसार काही बदल जर झाले या अभ्यासक्रमामध्ये किंवा गुणदानामध्ये, तर ते सगळ्या विद्यार्थ्यांना बंधनकारक असतील अशी नोट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विद्यापीठानं दिलेली आहे. पुढे जाऊ आपण. तर हा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, मी जसं सांगितलं की छात्र सहकार प्रथम वर्षामध्ये 1 महिना जवळपास, आणि द्वितीय वर्षाला 16 आठवडे 16 ते 18 आठवडे असा छात्र सहकार आहे. यामध्ये जे सरावपाठ घ्यायचे असतात ते सरावपाठ एकूण 40 आहेत. त्यामध्ये पहिले 8 पाठ हे UGC तज्ज्ञ पाहतात. नंतरचे 8 पाठ हे ज्येष्ठ शिक्षक जे मेंटर म्हणतो आपण, जे आपण सुरुवातीला ॲडमिशनच्या वेळी मेंटरचं नाव दिलेलं असतं, ते ज्येष्ठ शिक्षक आपल्या शाळेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहायचे असतात. त्यामध्ये 2 पाठ आपल्याला ICT बेस घ्यावे लागतात. त्यानंतरचे 2 पाठ जे आहेत ते चाचणी पाठ असतात, जे मध्ये आपल्याला अभ्यास केंद्रावर घ्यावे लागतात. अभ्यास केंद्र त्याची शाळा निर्धारित करत असतं, ते फायनल पाठ म्हणू आपण. त्यानंतर ते चाचणी पाठ झाल्यानंतर आपल्याला अध्यायी पर्यवेक्षित पाठ घ्यावे लागतात, ते म्हणजे 6 पाठ. आणि त्यानंतर 25 ते 35 असे 10 पाठ आपल्याला स्वयंमूल्यमापन पाठ घ्यावे लागतात स्वतःच्या शाळेमध्ये. त्यापैकी 2 पाठ हे ICT बेस आपल्याला घ्यावे लागतात.
आणि त्यानंतरचे 36 ते 40 पाठ म्हणजे 4 पाठ हे आहे, 6 पाठ, 5 ते 6 पाठ हे आपल्याला सलग साप्ताहिक पाठ म्हणून घ्यावे लागतात स्वतःच्या शाळेमध्ये. तर मित्रांनो, असं हे 40 पाठाचा कार्यक्रम आपल्याला सकल इयरला घ्यावा लागतो, आंतरवार्षिक उपक्रमाच्या अनुषंगानं घ्यावा लागतो आणि बहुतांश पाठ हे आंतरवार्षिक उपक्रमामध्ये घेतले जातात आणि चाचणी पाठ हे मात्र अभ्यास केंद्रावर घेतले जातात. तर अशा पद्धतीनं हे अभ्यासक्रमाचं स्ट्रक्चर आहे. आपण जेव्हा BEdला ॲडमिशन घेतो मुक्त विद्यापीठाचं सीमांतर BEdला, तर एकूण 70 दिवसाचं कॉन्ट्रॅक्ट सेशन आपल्याला करायचं आहे. यावर्षीच्या माहिती पुस्तकामध्ये याविषयी नोंद दिलेली आहे. तर फर्स्ट इयरला 35 दिवस आणि सेकंड इयरला 35 दिवस अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट सेशन आपल्याला करावे लागतात. ऑनलाईन ऑफलाईन सध्या विद्यापीठानं हा नियम केलेला आहे. ऑनलाईन 40% आणि ऑफलाईन 60% आपल्याला अभ्यास केंद्रावर हे कॉन्ट्रॅक्ट सेशन आपल्याला घ्यावे लागतात. प्रत्येक दिवशी 6 तास म्हणजे तास आपल्याला हे असे 70 दिवस भरून काढावे लागतात. तर चला आपण प्रथम वर्षांचे 35 दिवस आहे त्याचं बायफॉर्मेशन म्हणजे पहिलं सत्र जे असतं पहिलं लॉंग सेशन असतं. साधारणपणे ॲडमिशन झाल्यानंतर 24 दिवसाचं ऑफलाईन ऑनलाईन आणि सेकंड असतं फर्स्ट इयरला, ते म्हणजे 12 दिवसाचं असं 35 दिवसाचं सत्र आपल्याला या ठिकाणी विद्यापीठानं घ्यायचं आहे असं बंधनकारक केलेलं आहे. त्यानंतर सेकंड इयरचं जे सत्र आहे ते देखील 35 दिवसांचं आहे. त्यामध्ये थर्ड सेशन जे असतं ते 16 दिवसाचं, फोर्थ सेशन जे असतं ते 8 दिवसाचं आणि इतर जे सराव पाठ, अंतर्गत प्रत्यक्ष परीक्षा, त्याला व्हायवा म्हणू आपण, किंवा प्रॅक्टिकल सबमिशन, असे एकंदरीत 11-12 दिवस आपल्याला पुन्हा अभ्यास केंद्रावर यावं लागतं. असे 35 दिवस देखील आपल्याला सेकंड इयरला भरून काढावे लागतात. या 70 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला 80% उपस्थिती अनिवार्य असते. जर आपल्याला हे प्रत्यक्ष जर आपण पूर्ण करू शकलो नाही किंवा आपली उपस्थिती जर भरून काढली नाही तर विद्यापीठाने त्यांना एक दंड म्हणून 500 रुपये आकारले जातात. हा भाग त्यांच्या माहिती पुस्तकामध्ये देण्यात येतो दरवर्षी. त्यानंतर महत्त्वाची सूचना अशी 2 वर्षापासून, ते म्हणजे जे मुक्त विद्यापीठाला BEdला किंवा कोणत्याही अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश करतात त्यांच्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID आपल्याला तयार करावा लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार. याविषयी पण मी व्हिडिओ माझ्या या चॅनलवर तयार केलेला आहे, आपण ते पाहू शकता. आणि मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर देखील या संबंधी माझे व्हिडिओ आहेत, PPT आहे, त्याचा वापर आपण करू शकता. तर आपल्याला जे प्रमाणपत्र पत्रिका माहिती आपण जे घेतो त्याची आपल्याला डिजिलॉकरमध्ये ABC नाडवर भरावी लागणार आहे 2021-22 नंतर. त्याशिवाय आपले जे अभ्यासक्रम आपण जे प्राप्त करतो मिळवतो त्याचे श्रेयांक आपल्याला ट्रान्सफर करता येत नाही. म्हणून आपल्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट नोंदणी गेल्या 2 वर्षापासून विद्यापीठाने कंपल्सरी केलेलं आहे. याचं वेबसाईट आपल्याला त्या पोर्टलवर जाऊन करता येईल. या संबंधी विद्यापीठानं देखील या PPT आणि व्हिडिओ आहेत विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणि माझ्याही या GMD इझी या यूट्यूब चॅनलवर देखील या संबंधीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आपण ते पाहू शकता. तर आपल्याला थोडक्यामध्ये ABCID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हा आपल्याला आपला ID तयार करणं आवश्यक आहे. तो आपल्याला ॲडमिशन घेते वेळेस किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला तो पूर्ण करून देणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे होतं BEd सेवांतरित BEd 2 वर्षाचा जो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा जो कोर्स आहे याविषयीचा अभ्यासक्रमाचा परिचय आपण करून घेतला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना, इतर इच्छुकांना, इतर प्रवेशित विद्यार्थ्यांना तो शेअर करू शकता. आणि पुन्हा एकदा विनंती,
ते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या JMG चतुर्वेदी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थांबूया.